नमस्कार मित्रांनो, मी पंकेश गाव कुडपण ओड कोकणची या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आणि विवेक आता आलोय गावी हुंबर खायला. हुंबर तुम्हाला दाखवतो पुढे. अरे परवा पिकलेला ए किती वर्षांनी इकडे उतरलास काय रे? अरे हुंबर मी परवा आलो तेव्हा होती आणि आता हुंबरच नाही, एक पण नाही दिसत आहे. एक दिसले पिकलेला आहे खाली आहे. ये आणि तिकडच्या उमरावर बघू मुश्किल असते ते. अरे याच्या परवा आलेलो ना एक आठवड्यापूर्वी, तो पिकलेले तुमरा एका आठवड्यात पिकून गळतात. हे बघ गळलेच. नवीन थर नवीन थरी येईल आता. काहीच नाही उमर, काहीच नाही, एकही नाही. अरे एक त्या फुलासारखं झालं ते उमराचं फुल दिसल्यावर. तसं एक उमर दिसलं तर बघा नशिबा. आलू पण इकडे कौलं केलीत आणि अर्धा राम ठेवलाय हा गोंता त्यांनी. काढायला विचारला जेवायची सुट्टी नाही इथं उमरं आहेत पण कच्चे आहेत आणि बारीक आहेत. ते आमचं सगायचं झालं. हे एक पिकलेलं आहे वया. कुठे हो ये ते वरचे आहे त्या साईडला ये. एवढंच काय एवढंच काय एक दिसलं. अंजीर. हा हे एकदा उमरा सोंडो भला भट थांबत आणि तेव्हा काय सापाचे एवढे हे समजायचं नाही रे. एक दोन अजून आहेत का रे? या नाही तिकडं कुठं दिसत नाही मला बाबा. साप पिकलेच नाही रे. तीन काढले, चार काढले. पहिला उमरा भेटले तर इकडे ये ना, वाण्या वाण्या तेल काढ करू ना. वाण्या वाण्या तांदूळ काढ, शिपी पण म्यान दे. काय वाण्या वाण्या काय वाण्या वाण्या तेल दे, शिपीवर मेन दे. म्यान का म्यान? म्यान. म्यान ना. हा तिथं एक वर होतं पण ते पण काही एवढं खास नाही. ते वरती वरती कोण हे जाते ना? खाल्लंय त्याला. ते ते कुठे ते- तुला दे ते वर ना. हा दोन आहेत. ते सोड मृदे. चांगलं लाल एकदम असतं तर मजा आली असते. हा अशा पिकलीच नाही ते. आणि एवढी एवढीशी आहेत ना, मोठं पाहिजे त्याची. पहिली कशी एवढी मोठी भेटायची. सगळ्यालाच वशेडी येत जाते. सगळं हुरकून गेलं मित्रांनो. हे बघा हुंबर. तर हा बघूया आपण कसा आहे. फोडल्यानंतर माहीत पडेल. शेम अंजीर, शेम अंजिराचा प्रकार आहे. यात आतमधून मुंग्या सुद्धा आहेत रे. बघू शकता. हे बघा, यात मुंग्यात मुंग्या. एक मुंगला लागलाय. हा करूया. वाण्या वाण्या त्याला दे, शिपी बम्यान दे. वाण्या वाण्या त्याला दे, शिपी बम्यान दे. वाण्या वाण्या त्याला दे, शिपी बम्यान दे. दे रे थोडं धर. पडलो. हा जास्त हे ना पण हाय ओके. हा कच्चा पक्का आहे. पाखरवाला. हा ह्याला वाण्या वाण्या त्याला दे, शिपी बम्यान दे. वाण्या वाण्या त्याला दे, शिपी बम्यान दे. म्हणजे ते खाल पाखरांचं केलं खिमा त्याच्यात तर मानवाने तेल दे. काय झालं मेल्या. पाखरं बिखरं हो खातोय आम्ही गावात. बघा चव घ्यायला भेटली. पाहिलं तर शंभर नाही भेटलं. परवा मागे मस्त होते रे. तेव्हा नसशील दादा खायचा. एक खाल्ला फक्त. आज मजा केली असती, भेटली असती, पण आजच नाही.
चल पेरूवरती खाली पेरू बघू. कुठल्या बघूया त्याच्या. पेरू आहे का तिथे? मित्रांनो आपल्याला हुंबरं कमी भेटलीत, 2-4च भेटलीत. बरोबर पिकली नव्हतीत पण चांगली लागली थोडी खायला. आणि हे बघा शेतीला गावच्या सुरुवात झाले. झाडं तोडलेत, कौलं केलेत. कौलं आमच्याकडे कौलं म्हणतात, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं म्हणतात. आणि हा आमचा रुख तोडणारा माणूस विसरला वाटतं. मोडली का हो? चर पडलाय तिथं. पेरू हाय 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 बारीकसा हाय हाय. पेरूचं दांड बुंद दिसत आहेत ना. चल अरे चल, बघतास काय? कुठं तुला बुंदा दिसतो? चल तो खाली आहे. हां दिसला दिसला. काय रे करायचं, गावचा माणूस ना रे तू. पहिलाच बस आपटून घेतलास. हे बघा आमच्या गावाला हे बघा इथं वरती घर आहेत आणि जंगल बघा. जंगल 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 आहे आमच्याकडे. कुठे? हा सोड सोड. करवंदीचा काटा लागला ना, करवंदीचा आलूचं सगळं सारखंच आहेत की रे. हा इकडून यायचंच ना रे. काय रे तू पण मर्दा असा. अजून अडचण आपल्याला भेटलाय पण पेरू कच्चे आहेत, छोटे आहेत सगळे. एखादा तरी आमच्या नशिबात असेल तर बघू. पेरू आताच यायला सुरुवात झाली. आताच येतात, बारीक आहेत सगळे पेरू. त्या पण फांदीवर ना. कोंडूशी जाऊया पेरू कोंडूशीत जाऊया. कधी आता? हां दोघंच जायला लागेल. बायका नाही नाही बायकांना नाही नाही, आपणच दोघं जाऊया. तिथे गावाला गावच्यासारखं जर असं एन्जॉय करू काहीतरी. तिकडच्या फांदीवर पण नाही. कुठल्या? बारीक आहेत रे. आताशी येतात. हे बाहेरून बघू ना. दुसरीकडे आहे. आणि हुंबर जिकडे जाल तिकडे आमच्याकडे हुंबराची झाडच आहेत. हे बघा केवढं मोठं हुंबराचं झाड. आमचा नेता आंबा. हां ही दगड पहिली होती काय रे? नंतर आले? नंतर आली ना. नंतर आले ना. पहिली तात भात करायचं तेव्हा नव्हती ना. होती लास्टला जेव्हा सोडायला आली हा ती नंतरला एंडिंगला 2005 मध्ये आली होती. मधलं वस्त्र्यात ना. तर हा आंबा पहिला खूप मोठा होता, अर्धा तुटलाय. अर्धा म्हणजे पूर्ण तुटलाय आणि 2 फांदी राहिल्या त्याच्या साईडच्या. हा आंबा टेस्टला मस्त होता, मेथीसारखा होता थोडासा. टेस्ट मेथीसारखी लागायची. त्याला मेथ्या आंबा म्हणतो आम्ही. आणि तो ती पण फांद चुकली रे. एवढीच फांद राहिली मेथ्या आंब्याची. ह्या बा आंबा पण लय भारी लागतो तो आंबा. ही आमची जुनी पाणी भरायची वाट होती. पहिली किती वाट चांगली होती. चांगली म्हणजे नुसता धुरळा होता. ह्या टायमाला पण धुरळा भेटायचा. आणि आता त्याला चाळा नुसता पातेरा आहेत. कोण येतच नाही इकडे. विहीर पण नाही राहिली मुळात. आणि त्या वाटा पण बघा एकदम आम्हालाच वेगळं वेगळं वाटतं. नवीन नवीन वाटतंय सगळं. नवीन कोणाच्या गावाला गेल्यासारखं. हा तिथल्या पेरूचं झाड बघा. हा आंबा एक भारी लागतो वया. हा हा दिसायला पण भारी आहे. लाल लाल एकदम होतो. जबरदस्त आंबा आहे हा. करवंदाची फुलं जास्त आलेली नाहीत, बऱ्यापैकी आहेत. बघा करवंद्यांना फुलं आलेत. थोडी आताशी येत आहेत, अजून फुललीत नाही पूर्ण पाहिलं तशी. आणि इथं आता पेरू आहेत. बघूया पेरूवरती पेरू आहेत का नाही. म्हणजे गप आपण घराची वाट. आलोय आजच सकाळी आणि गावभर फिरतोय. विवेक काढतोय पेरूची चहा बनवण्यासाठी पान पेरूची. अरे काय पेरू भेटत नाही. ह्या पेरूवरनं कधी खाली गेलो नाही रे. एखादा तरी भेटायचा. तुला पाहिजे? हां चहा ना. चहा पाहिजे, पानं नाही. चहा बनव. परवा इथे येऊन फाटी काढून घेऊन गेलेलो. ते म्हणजे इथे हे तुटलेलं रे. जाम नाही इकडं. काय जंगल होतं काय रे? हे आळूचं झाड आहे आणि आम्ही हे आळूचे पहिले ना झाडं तोडून
स्टंप बनवायचो. स्टम, हा इथं सरळ सरळ भेटायचे आम्हाला. खास करून आम्हाला इथं आल्यावर आठवण आली. हा इथे हे जे आता हे आलूचं झाड दिसतंय तिथून आम्ही हे बघा आता पण तर आहे, एक आता एक पण एक दोन सरळ दिसतात सरळ एकदम सरळ सरळ चांगले दिसत आहेत. आणि असेच भेटायचे म्हणून आम्ही इथून तिथे त्याचे स्टंप बनवून क्रिकेटसाठी वापरायचो. बॅट सुद्धा आम्ही हातानेच बनवतो शेवरीच्या झाडाची. शेवरीचं झाड तोडायचं एकदम जबरदस्त बॅट, थोडीशी उन्हात ठेवली सुकल्यानंतर एक नंबर बॅट होऊन जायची तिची. लवकर तुटायची ती. हां तुटायचं नाव नाही, फक्त भिजल्यानंतर जड व्हायची. आणि आता मला हाली हाली दिसायला लागले कुंपण. हा कुठं मित्रांनो, हा फणस आहे ना आपल्या वाडीतला फेमस फणस आहे. हाय बरं का, पण खायला खूप टेस्टी आहे. आणि आता त्याला अर्धा तोडल्यामुळं त्याचं हे वेगळं, नाही तर खूप मोठा होता फणस हा. आणि त्याला आता बूट घातला आहे खाली. घरं बांधण्यासाठी तोडलं. हां हे आजूबाजूची आता ही घरं मोठी झाल्यामुळं हे एक झालं, ते समोर झालं, बाथरूम वगैरे झालं, त्याची फांद पडलेली बाथरूममध्ये, त्याचं बाथरूम तुटलं आहे अशी. त्यासाठी मग कसे फांद्या त्याच्यात तोडून थोडाफार ठेवला, पण तो ते आता अर्धा गेल्याच जमा येतो, म्हातारा झाला. म्हातारा पण झाला. हां खूप आम्ही लहान असल्यापासून बघतोय तो आहेतच. हा फणस बघा काय मस्त आहेत, कमी आलेत मस्त. आणि ह्या फणसाचे एक गुणधर्म, आंब्यासारखा पिकल्यानंतर पडतो नाही, ते असं सोडून येतं. जास्त पिकल्यावर तो एक पडतो ना कापा फणस, हा तो पडतो. पण तो जुलैमध्ये पिकतो रे.